धुळे जिल्ह्यामध्ये उशिरानं झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागतेय। 15 दिवसांपूर्वी पेरलेला मका हे पावसाअभावी उगवलेला नाहीये किंवा काही ठिकाणी जळूनही गेलाय। त्यामुळे बियाणे, खत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पेरणी सुरू केली आणि यामुळे यापुढे पावसानं साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसानं दमदार हजेरी लावली। मात्र दुसऱ्याकडे जर आपण बघितलं तर पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येथील शेतकऱ्यांवर आलंय। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीने दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर ओढवलं? नमस्कार साहेब, माझे नाव जयसिंग परमार जातोडे। सर, विठुमाऊली चरणी जो कालचा पाऊस पडला तो खूप अत्यंत समाधानकारक पडला। पाऊस खूप चांगला पडला, परंतु ही जी मका लागवड आहे सर, ही दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। हा मका लागवड आम्ही 15 जूनला मागच्या महिन्यात झालेली होती। तर आता आहे ना, हा पाऊस 15 दिवस अगोदर पाहिजे होता, तर खूप उशीर झालेला आहे। म्हणून सर्व लेबर वगैरे खूप डबल बिजवाई लागली। किती खर्च लागला होता तुम्हाला पेरणीला? एक मकाचं पाकिट कमीत कमी 4 किलोचं 1900 ते 2000 रुपयाला आहे। 7 पाकिट लावले मी। 14,000चं बियाणं, खत झालं तुमचं याच्यापूर्वी केव्हा पाऊस पडला होता? आपलं जून मध्ये साधारणतः 17-18 जूनला। आणि आता किती दिवस आणि झाले पाऊस? आता तुमचं काल पाऊस पडला, तरी 15 दिवस उशीर होऊन गेला पावसाला। पहिले पण पावसाच्या पहिला पाऊस पडला सर, पण एकदम थोडा नॉर्मल पडला, म्हणून ते 70% मरून गेलं। 30% उगवलेला उगम शेती खुटून गेली सर्व। तर खताचे भाव सर्व वाढले, डबल बिजवाई खत लागणार, लेबर डबल लागले। आता काय दमदार पाऊस पडला का? पाऊस आता चांगला पडला साहेब, दमदार पाऊस पडला। अजून पाऊस पाहिजे शेतकऱ्यांना। आता पुढे एकादशी, विठुमाऊली शेतकऱ्यांना चांगले दिवस येत। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।